महत्वाची गोष्ट अशी आहे, डोंबिवली पश्चिमला साहेबांना विनंती केली आत्ताच की असे बोर्ड लावायची वेळ आणून का विसरूनच गेलेली आहे. महत्वाचा मुद्दा, जर ट्रॅफिक पोलीस कमी आहेत तर त्यांनी सीसीटीव्ही ऑन करावेत, सिग्नल यंत्रणा लागू करावी, अनेक उपाय आहेत ना, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि ते साहेब वाहतूक शाखेने लक्ष देण्यापेक्षा महापालिकेने त्यावर लक्ष द्यावं. निदान स्टेशन लगत तरी सीसीटीव्ही चालू करा. आम्ही पत्र दिलेत 50 वेळा. मग आणि तक्त्यावर कर्मचारी नेमले पण ते जागेवर कधीच नसतात. तर आमची विनंती आहे, त्यांनी अशी वेळ आणू नये, नाही तर आम्ही पलीकडे बोर्ड लावू. आपण यांना पाहिलंच का म्हणून ती सीट घेऊ नका, आम्हीही तयार आहोत. कारण 34 सीट घेतल्यामुळे रिक्षा चालकांचं नुकसानही होते, फायदा तर होत नाही. पण आरटीओच्या नियमाप्रमाणे जर आपण बघितलं तर डोंबिवली शहर ते मानपाडा, काटई नाका, लोढा हेवन हे जे लांब पल्ल्याचं जे अंतर आहे, 2014 मध्ये एक आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या ऑफिसला सर्व संघटना, सर्व पक्षीय लोकांची बैठक झाली. त्यामध्ये हे जे लांब पल्ल्याचं अंतर आहे, जो आरटीओच्या नियमाप्रमाणे जे 56 रुपये शेअरिंग सीट होतं, त्यामध्ये त्यावेळेला 40 रुपये घेण्याचं ठरलं. आणि असं जाहीर नाही, पण संध्या पीकवरच्या वेळेला गाड्या मिळत नाहीत, मग त्यावेळेला रिक्षा चालकांची सेवा देणं हेच पहिलं प्राधान्य म्हणून त्या 34 सीट संध्याकाळच्या वेळेला लोक घेतात. ही वस्तुस्थिती आहे, नियमात नाही. पण लोकांना घरी जायचं असतं, 2-2, 4-4 तास ते तत्काळत असतात. आणि साहेबांनी सांगितलं की घेऊ नका, तर आम्ही घेणारही नाही, काय अडचण नाही. कुठल्याही म्हणजे अनधिकृत जे बेशिस्त रिक्षा आहे त्यांना कधी पाठीशी घातले नाही. आणि आमचे जे थांबे आहेत म्हणजे शासनाने मंजूर केलेले, तिथेच आमचं रिक्षाचा व्यवसाय करत असतो. आणि त्याच्या पुढे आपल्याला जाऊन सांगतो का आम्ही रिक्षा चालकांचं नेतृत्व करत असताना प्रवाशांचाही आम्ही काळजी घेतली आहे. वाहतूक शाखेला आम्ही पत्र दिलेलं आहे की संध्याकाळी 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत निदान 2 वाहतूक पोलीस तुमचे प्रवासी जे बेशिस्त भाडं नाकारतील त्यांच्यावर तरी कारवाई होईल. आणि प्रवाशांना तात्काळ उभा राहता येणार नाही. आणि संध्याकाळची वाहतूक कोणती आहे ती आपण सुरळीत करा, जेणेकरून शहराला सगळ्यांना रिक्षा व्यवस्थित मिळतील. डोंबिवली शहर हे एक सुशिक्षित आणि जाणकार नागरिकांचं शहर आहे. आणि या शहराला एक रिक्षाच्या माध्यमाने बऱ्याच प्रवाशांच्या अडीअडचणी होत्या. तर त्या माध्यमाने आज रोजी आपण रिक्षातील जे आपल्या सिटीमधील जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुरळीत कशी करता येईल, नियमित कशी करता येईल, या अनुषंगाने आज आपण कृती समिती, जे रिक्षा युनियनची जी कृती समिती त्यांची आपण पोलिसांसंदर्भात सोबत एक बैठक इथे बोलवण्यात आली. आणि या बैठकीत त्यांचे काही सजेशन्स आपण घेतले. तसेच आपल्याला जे काही अडचणी येतात तर त्यांना सगळ्यांना एक सूचना सुद्धा करण्यात आली की जे काही रिक्षा चालक जे असतील त्यांनी कोणत्याही पद्धतीत 34 सीट ही घेऊ नये, ज्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी ही 34 सीट त्यांना न घेण्याबद्दल आपण सूचना करण्यात आली. तसेच प्रत्येक ड्रायव्हर हा त्याचा जो युनिफॉर्म आहे, ड्रेस आहे, व्हाईट किंवा खाकी, ते ड्रेस त्याने नियमाप्रमाणे त्या ठिकाणी परिधान केला पाहिजे. नागरिकांशी सौजन्याने वागलं पाहिजे. रिक्षेचे जे काही जे नियमशीर जे कायदेशीर कागदपत्र आहेत त्या पद्धतीने त्यांनी आपला नियमात रिक्षाचं जे आपलं व्यवसाय हा तो सुरळीतपणे केला पाहिजे. या संदर्भात आज ही रिक्षा युनियनचे जे कृती समिती आहे त्यांच्यासोबत आपण आज ही बैठक केलेली आहे. त्यांच्या वतीने त्यांनी आपल्याला सजेशन सांगितले की साहेब वाहतूक कोंडीच्या वेळेस आपल्याला प्रत्येक ठिकाणी पोलिसांकडून तिथे उपस्थित राहून ती वाहतूक नियमन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. त्या संदर्भात आपण इंदिरा चौक तसेच विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेस्ट साईडला रिक्षाचे स्टँड आहेत त्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडूनही काही अजून सजेशन्स आलेले आहेत. त्या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करून आपण त्या नेमणूक तर सध्या आहेत पण जास्तीत जास्त तिथे इफेक्टिव्हरित्या वाहतूक कोंडी होणार नाही याची जाणीव ठेवून तिथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
झालेली DCP लेवलला RTO लेवलला मोठी बैठक झाली या फ्रंटशीटच्या बाबतीत जो 10,000 रुपये वगैरे आमचा मुद्दा लक्षात घ्या की त्या पब्लिकला बेस्ट तुम्ही करा आम्ही आपण पब्लिक संध्याकाळी एवढा फ्लो असतो का पब्लिक वाहतूक पोलिसांचा आहे ना की गाड्या नसतात त्यामुळे त्याला दोनच दिवस सकाळी आम्ही येणार नाही तुमचा जो खाकी व्हाईट जे काही ड्रेस आहे आता नवीन सर्क्युलर आहे फक्त वाईटच आहे काकी वाईट आहे फक्त नवीन मला गेलो नाही फक्त जो तुमचा अधिकृत ड्रेस आहे सीट घेणारे लोक अडचणीत होते. फ्रेंडशिप सध्या थांबूया विषय सोडा संध्याकाळी पॅसेंजर अर्धा एक एक तास फिरायचे रिक्षा तो पाहणं झोपायला जाऊ आम्ही आमच्या युनियनचे प्रोग्राम घेतो प्रत्येकाने गणवेश घालून बिझनेस व्यवसाय नियमाचे 3 प्रवासी आहेत ते 3 प्रवासी जर गेले फ्रंटच्या वाटमध्ये रिक्षाची लाईन पण वाढतात 3 रिक्षा 3 मिनिट बसले रिक्षा गेली तर दुसऱ्या रिक्षावाला पकडण्याचा चान्स येतो ते तुमची जी होणारी जी खोली आहे ज्या काही गोष्टी आहेत थोडं आपण त्याच्यात काढू शकतो हे पॉईंट दिलेला तुम्ही ऐका ना हे पॉईंट दिले ना तर तुमचा फ्रंटशीटचा विषय पण निकालात निघतो कोणीच घेणार नाही आपोआप निकालात निघतो हे जे कोणी घेणार नाही कर्मचारी नसतो आता पोलिसांना एक दिवस कारवाई होती ना